श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही, कारण पितृपक्षाचे दिवस पूर्वजांना समर्पित आहे। या काळात पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण करण्याची पद्धत आहे आपल्याकडे असते। असं मानलं जातं की असं केल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद, समृद्धी, सुख, शांती येते। म्हणून यावर्षी पितृपक्ष कधी सुरू होत आहे, त्याचबरोबर पितृपक्षामध्ये घरामध्ये कोणते नियम पाळायचे असतात, काय करावं काय करू नये, त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये जोपर्यंत पितृपक्ष संपत नाही तोपर्यंत अशा कोणत्या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही आपल्याला घरातून कुणालाच द्यायच्या नाहीत। जर या 3 वस्तू आपण कोणाला दिल्या तर माता लक्ष्मी ही साथ सोडून जाईल आणि पितृ आशीर्वाद बदलेल। तर पितृदोषात तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत आपल्याला त्या चुकून सुद्धा द्यायच्या नाही, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवाय नमः हा मंत्र आवर्जून टाईप करा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवीन प्रवास सुरू होतो। हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं। पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य जे आहेत तर ते केले जात नाही। पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात जी आहे तर ती होत असते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते। पितृपक्षाचे 15 दिवस खूप शुभ मानले जातात। असं म्हटलं जातं की या काळात पूर्वजांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान हे केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते। असं केल्याने पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही अडचणी, दुःख जे आहे किंवा कशाची उणीव, कमतरता ही आपल्याला भासत नाही। त्याचप्रमाणे यंदा 2025 मध्ये यावर्षी पितृपक्षाचा महिना म्हणजे भाद्रपद महिना हा 7 सप्टेंबर रोजी पहाटे 1:41 पासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर सर्व पितृ अमावस्या म्हणजे पितृपक्षाची समाप्ती जी आहे तर ती 21 सप्टेंबरला या दिवशी होणार आहे। हिंदू धर्मात पूर्वजांना देवतासारखे मानले जाते, त्यांना आनंदी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। जर पूर्वज आनंदी असतील तर आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव, संपत्ती येते। पूर्वज रागवले तर त्या व्यक्तीचे जीवन जे आहे तर ते अडचणीने भरलेले असतात। पितृपक्षामध्ये दररोज तर्पण करावं, परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही। ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावं, त्यांच्या पूर्वजांचं आणि आवडत्या देवतांचं ध्यान करावं। जर आई वडील ह्यात नसतील किंवा दोघांपैकी ह्यात नसेल तर त्यांनी पितृपक्षामध्ये दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करावं। तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावं। पितृपक्षात गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करावं। पहिली भाकर गायीला खायला द्यावी। असं केल्याने देवी देवतांचा कृपा आशीर्वाद मिळतो आणि श्राद्धामध्ये असं म्हटलं जातं की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात।
पितृपक्षात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने आवर्जून दिवा लावावा। असं केल्याने पूर्वज पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात। कारण पितृपक्षात पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरती त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात। त्याचप्रमाणे या दिवशी पूर्वजांच्या श्राद्ध सोहळा केला जातो। या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन केलं जातं। पितृपक्षात मांसाहार आणि मद्यपान टाळावं। यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य करू नयेत। नवीन घर, जमीन, वाहन, कपडे किंवा दागिने खरेदी करू नये। दाढी किंवा केस कापणे टाळावं। राग, मत्सर किंवा इतर नकारात्मक भावना टाळाव्या। त्याचप्रमाणे कांदा आणि लसणाचा वापर करू नये। प्रमुख मंदिरामध्ये भेट देऊ नये। घराची दुरुस्ती करण्याचं काम टाळावं। पितृपक्षाचा हा संपूर्ण जे 15 दिवस असतात ना तर ते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून त्याची सुरुवात होते आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्ष जे आहे तर ते संपत असतं। या महिन्यामध्ये जर पितृदोष नाहीसा करण्यासाठी आपण काही उपाय केले, सेवा केल्या तर आपल्या जीवनातील पितृदोष हा नाहीसा होतो। यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचं पूजन तिथीनुसार केलं जातं। असं म्हणतात की पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात। त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितर प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावरती कृपा करतात। त्यामुळे आयुष्यात सुख, शांती, समृद्धी येते असं म्हणतात। आपल्या पुराणामध्ये आणि धर्मग्रंथामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की लोकांचा एक दिवस पृथ्वीवरील हा 1 वर्षाचा बरोबरीचा असतो। काळाची संकल्पना समजून घेण्याचा एक मार्ग आहे। जिथे वेगवेगळ्या जागात काळाची गती मानली जाते तिथे पितृ असे स्थान मानले जाते। तिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात। पितृलोक हा पूर्वजांच्या ऋणाशी संबंधित आहे। ज्या ठिकाणी श्राद्ध आणि तर्पण सारखी कर्मे केली जातात। जेव्हा आपण पितृपक्षात श्राद्ध, तर्पण, पिंडदान तेव्हा ते थेट पूर्वजांपर्यंत पोहोचत असते। या वेळेतील या फरकामुळे असे दिसून येते की पूर्वजांच्या दृष्टिकोनातून वर्षातून एकदा केलेले श्राद्ध त्यांच्यासाठी सतत ताजेपण आणि समाधान निर्माण करत असतात। त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। पितृपक्षात पितृलोकांचे दरवाजे जे आहेत तर ते उघडतात आणि पूर्वज पृथ्वीवरती त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी येत असतात। म्हणून या काळात श्राद्ध आणि तर्पण यांचे विशेष महत्त्व आहे। हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग मानला जातो। त्यामुळे पितृपक्षामध्ये महत्त्वाच्या काही चुका टाळणं आपल्यासाठी खूप अतिशय अत्यंत महत्त्वाचं आहे। या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात। तर आता सर्वात पहिला आणि महत्त्वाची चूक म्हणजे आपल्याला पितृपक्षामध्ये काय करायचं नाही तर आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही कोणत्याही व्यक्तीसमोर आपल्याला एक महत्त्वाची चूक टाळायची आहे। ती म्हणजे आपल्या पूर्वजांबद्दल वाईट बोलणे। आपले पूर्वज असतात तर हे या काळामध्ये पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्याचबरोबर आपण काय करत आहोत आपल्यासोबत ते सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात। आपण त्यांच्यासाठी किती सेवा करतोय, किती तर्पण करतोय, किती पिंडदान करतोय संपूर्णपणे ते बघत असतात आणि त्यानुसार ते आपल्याला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद जे आहेत तर ते प्रदान करत असतात। त्यामुळे आपल्या पूर्वजांबद्दल या कालावधीमध्ये चुकूनही वाईट चिंतन करू नये किंवा वाईट साईड बोलू नये। त्याचबरोबर समोरची महत्त्वाची चूक म्हणजे या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये ज्या दिवशी तुमचे पितर असतात तर त्या दिवशी आपल्याला घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन जे आहे तर ते करायचं असतं। रोज पितृपक्षामध्ये सकाळी उठल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी शिंपडायचं असतं जेणेकरून पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते। शक्य असेल तर पितृपक्षामध्ये रोज तुम्हाला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर दक्षिण दिशेला एक दिवा तुम्हाला दररोज लावायचा आहे। आपल्याला ज्या प्रकारे प्रकाशाची गरज असते त्याच पद्धतीने आपल्या पूर्वजांना शुद्ध
सुद्धा प्रकाशाची गरज असते, त्यामुळे जे आपण दिव्याचे दीपदान करत असतो तर ते आपल्या पूर्वजांसाठी समर्पित केलं जातं आणि हाच तो जो प्रकाश आहे तर तो त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये त्यांना उपयोगी पडत असतो। त्यामुळे नक्कीच आपण आपल्या पूर्वजांसाठी एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावावा। दिवा लावत असताना तो तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते आठवणीने टाकत जावा। हा दिवा तुम्ही रोज संध्याकाळी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला सुद्धा लावू शकता। शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता। यानंतरची पुढची चूक जी आहे तर ती आपल्याला संपूर्ण पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाची सेवा, जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता। त्यानंतर पुढची चूक म्हणजे आपल्याला संपूर्ण पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पिंपळाच्या झाडाला चुकूनही आपल्याला स्पर्श होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। जे काही तुम्ही पिंपळाच्या झाडाचे उपाय कराल, सेवा कराल तर ते संपूर्णपणे स्पर्श न करता तुम्हाला करायचे असतात, कारण आपले पूर्वज आहे तर ते या कालावधीमध्ये पिंपळाच्या झाडावरती निवास करत असतात। त्यामुळे त्यानंतर आता या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याकडनं चुकूनही घरातील किंवा आपल्या बाहेरचे व्यक्ती असतात त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या। त्याचबरोबर कावळे असेल, कुत्रा असेल, गाय असेल तर त्यांना सुद्धा आपल्याला अन्न जे आहे तर ते खाऊ घालायचं आहे। पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येतात तर ते कोणाच्या स्वरूपामध्ये येतात तर ते म्हणजे कावळा, गाय, कुत्रा यांच्या स्वरूपामध्ये येत असतात। त्यामुळे शक्य असेल तर रोज तुम्ही गाईला एक चपाती असेल, थोडंसं धान्य असेल तर ते गाईला तुम्हाला यथाशक्ती जमेल तसं गाईला, कावळ्याला खाऊ घालायचं आहे, कुत्र्याला पोळी खाऊ घालायची आहे। पण नसेल शक्य, जर तुम्हाला जमत नसेल तर मग ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांचं श्राद्ध आहे तर त्या दिवशी तरी तुम्ही त्यांना काहीतरी खाण्यासाठी दिलं पाहिजे। शक्य असेल तर रोज तुम्हाला तुमच्या पूर्वजांसाठी आपली जी गच्ची असते, गॅलरी असते, तर जिथे कुठे जागा असेल तर किंवा घराचा मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या बाहेर तुम्हाला दही भात जो आहे तर तो कावळ्यासाठी खायला ठेवायचा आहे। तर या सर्व साध्या सोप्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात। यानंतर समोरचं म्हणजे घरातून आपल्याला या कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या कुणालाच द्यायच्या नाहीत। आता बघा, पितृपक्षाची समाप्ती मी तुम्हाला सांगितलेली आहे कधी होणार आहे तर त्या दिवसापर्यंत तुम्हाला हे जे नियम आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहे। पितृपक्षाची समाप्तीपर्यंत तुम्हाला किती तुमचा जवळचा व्यक्ती असेल किंवा कितीही जिवलग असेल, अगदी सक्का भाऊ असेल तरीही तुम्हाला या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या आपल्या घरातून कुणालाच द्यायच्या नाही। त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची असते ते म्हणजे कुशा। सर्वांनाच कुशा म्हणजे काय हे माहीत असेल, ज्यामध्ये आपण ज्या वेळेस पितरांना तर्पण करत असतो त्यावेळेस कुशाचा वापर केला जातो आणि कुशाशिवाय पितरांचं तर्पण अपूर्ण मानले जातं। त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायची नाही। कुणाकडे नसेल तर काय करतात, व्यक्ती आपल्याकडे मागण्यासाठी येत असतात, परंतु चुकूनही आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कुणाला देऊ नका। यानंतरची समोरची म्हणजे या कालावधीमध्ये चुकूनही कुणाला आपल्याला तांदूळ जे असतात तर ते द्यायचे नसतात। आपण तांदूळापासून खीर बनवतो, तांदूळापासून आपण भात बनवत असतो, खीर आणि दही भात जो आहे तर तो आपल्या संपूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असतो। त्यामुळे शक्यतो करून तुम्हाला या कालावधीमध्ये कुणालाही तांदूळ जे आहेत तर ते द्यायचे नाही। त्याचबरोबर उसने आणि उधार पैसे तुम्हाला चुकूनही कुणाला द्यायचे नाही। कर्ज असेल, उसने असेल, उधार असेल, पैसे कुणालाच तुम्हाला द्यायचे नाही किंवा तुम्ही कुणाकडनंही घ्यायचे नाही। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात तुम्हाला करायची नाहीये। मग तुम्ही एखादा फ्लॅट घेणार असाल, घर घेणार असाल, जमीन घेणार असाल किंवा गाडी घेणार असाल, कोणतीही छोट्यातील छोटी गोष्ट असेल किंवा मोठ्यातील मोठी गोष्ट असेल तर या 15 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला संपूर्णपणे खरेदी जी आहे तर ती थांबवायची आहे। नवीन वस्तूची खरेदी करायची नाही। ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत मग त्या तुम्ही खरेदी करू शकता, त्यामध्ये आपल्या घरातील किराणा वगैरे असेल या बाकीच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता, परंतु शक्यतो करून ज्या खूप मोठ्या खरेदी असतात ना तर त्या तुम्हाला टाळायच्या आहे। अशा पद्धतीने
हे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला या पंधरवाड्यात म्हणजे पितृपक्षामध्ये पाळायचे आहेत. हे नियम जर आपण पाळले तर आपल्याला संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळेल. आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, गरिबी ही दूर होताना आपल्याला नक्कीच दिसून येईल. तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला ह्या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या द्यायच्या नाही आणि सांगितल्याप्रमाणे नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे. शक्य असेल तर आपल्याला पितृ अष्टक जे आहे तर ते आपल्या पितरांची सेवा म्हणून आपल्याला रोज संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून आसनावरती बसून पठण करायचं आहे. ज्यांना पठण करणं शक्य होत नसेल त्यांनी किमान 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं पठण करावं, आपल्या पितरांचं ध्यान करावं. तर अशा पद्धतीने तुम्हाला 3 वस्तू आणि काही सांगितलेले नियम जे आहेत तर या 15 दिवसामध्ये आवर्जून पाळायचे आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.